Okay, hello student, welcome all of you. Today's automobile engineering course, uh, that is course code is 22656. This is the 6 semesters course. In that we have to see we have to see in topic number second, that is automobile transmission system. Okay, I am Mr. D. Armani from VIT Mechanical Department. So start from our today's lecture. That is our unit automobile transmission system. Okay, what is mean transmission and what is the components of transmission system, we have seen in last lecture. After that, its first element is, that is clutch, its function, requirement and types we have to see in last lecture. So today's lecture we have to discuss about, that is single plate clutch. Okay, so in that single plate clutch, this is single plate clutch are one of the most commonly used types of clutch clutches used in most modern light vehicles. Okay, so all light vehicle are used single plate clutch. So the clutch helps to transmit torque from engine to transmission input shaft. As the name states, it has only one clutch plate. Okay, आता या हे जे सिंगल प्लेट क्लच मोस्टली जे आहे ते हेवी व्हेकल्स किंवा फोर व्हीलर ज्या आपल्या जे व्हेकल असतात की त्याच्यामध्ये सिंगल प्लेट क्लच हे वापरतात. ओके, सो सिंगल प्लेट क्लच नाव जे आहे ते नावावरून कळते की आपल्याला काय असणार आहे, तर प्लेट जी असणार आहे क्लच मधली ती असणार आहे सिंगल प्लेट. ओके, सो एक प्लेट असणार आहे. सो इट कन्सिस्ट ऑफ क्लच प्लेट, फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट, flywheel, bearings, clutch spring, and nut bolts arrangement. Okay, so this is the diagram of single plate clutch. In that single plate clutch, you have to see, that is बघा आपल्याला इथं काय दिसतंय, तर पहिला जो आहे हे आहे फ्लायव्हील. लक्षात ठेवा, हे फ्लायव्हील. आता इकडून इंजिन आहे, इथं इंजिन आहे, इंजिन कडून हा शाफ्ट आलेला आहे, इंजिन शाफ्ट वर काय कनेक्ट केलेलं आहे, फ्लायव्हील. ओके, इंजिन शाफ्ट वर काय केलेलं आहे, फ्लायव्हील. आता कन्स्ट्रक्शन लक्षात घ्या व्यवस्थित. आता आपल्याला काय करायचं आहे, हे इंजिन कडून पॉवर आली, ती पॉवर ही फ्लायव्हील मध्ये अँग्युलर मोशन मध्ये, अँग्युलर एनर्जी, ओके, रोटेशनल एनर्जी मध्ये ती सेव्ह होते. सो फ्लायव्हील हे कंटिन्युअसली फिरत राहणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून ही पॉवर आपल्याला न्यायची आहे कुठं, ट्रान्समिशन सिस्टीमला. ट्रान्समिशन सिस्टीम म्हणजेच आपल्याला जे व्हेकलचं जे व्हील्स आहेत त्या व्हील्सला आपल्याला ती पॉवर न्यायची आहे. ओके, सो ती पॉवर न्यायसाठी आपल्याला मध्ये जो एलिमेंट आहे तो म्हणजे क्लच प्लेट. ओके, सो क्लच प्लेट कसा आहे बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला हा इथं क्लच पॅडल दिलेला आहे, जो आपला फूट मध्ये आपलं पायामध्ये दिलेला असतो. ओके, फोर व्हीलर मध्ये क्लच पॅडल, हे क्लच पॅडल आहे. आता हे क्लच पॅडल आहे, इथं फलक्रम आहे, इथं फिक्स केलेला आहे. इथून इथं ही हा जो काय दिसतोय तुम्हाला, शाफ्ट दिसतोय, हा एक शाफ्ट दिसतोय. आणि या शाफ्ट वर आता काय केलेलं आहे, तर इथं तुम्हाला दिसतंय बघा, ही जी दिसते ती प्रेशर प्लेट, ही जी दिसते याला अटॅच केलेली आहे ती प्रेशर प्लेट. ओके, आणि प्रेशर प्लेट च्या पुढे जी आहे ती क्लच प्लेट. ओके, इथे दिसते तुम्हाला, ही जी दिसते तुम्हाला ती क्लच प्लेट. ओके, ही प्रेशर प्लेट आहे, ही क्लच प्लेट आहे. आणि क्लच प्लेट जी आहे ती कशाला अटॅच होणार, फ्लायव्हीलला. इथे तुम्हाला दिसते हे दिसते तुम्हाला, सॉरी,
हे दिसतंय तुम्हाला फ्लायव्हील. ओके. सो बघा कसं कन्स्ट्रक्शन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्युअसली हे काय करायचं आहे, आता एंगेज पोझिशनमध्ये ठेवायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं लास्ट लेक्चरला की क्लच इज ऑलवेज इन एंगेज पोझिशन. त्यामुळं आता इथं काय केलेलं आहे, त्याला कायम एक प्रेशर त्याला दिलेलं असतं. क्लच प्लेटवर कायम एक प्रेशर असतं, ते असतं स्प्रिंग प्रेशरचं. इथं तुम्हाला स्प्रिंग दिसतात, क्लच स्प्रिंग, इथे एक स्प्रिंग दिसते, इथे एक स्प्रिंग, या वरती आणि खाली या असे, म्हणजे जे इथं आणि इथं जे दिसते तुम्हाला ते क्लच स्प्रिंग आहेत. या स्प्रिंग प्रेशरमुळं हा कंटिन्युअसली फ्लायव्हीलच्या ही प्लेट काय झालेली आहे, फ्लायव्हीलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलेली आहे. ही जी प्लेट आहे ही कंटिन्युअसली फ्लायव्हीलच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेली आहे. ओके. आणि त्याला काय केलेलं आहे, या प्रेशर प्लेटनं काय केलेलं आहे, प्रेशर दिलेलं आहे. या प्लेटला प्रेशर प्लेटनं काय केलेलं आहे, प्रेशर दिलेलं आहे. त्यामुळं ही प्रेशर प्लेट ही नेहमी या फ्लायव्हीलच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा कशा कशा पद्धतीने आहे. ही पहिलं जी ही क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, क्लच प्लेट अँड फ्लायव्हील. ओके. 3 कलर मी दिले. रेड कलर जे दिसतोय ते तुम्हाला दिसतोय ते प्रेशर प्लेट, ब्लू कलर जो आहे तो क्लच प्लेट. ओके. म्हणजे त्याच्यावर फ्रिक्शन लाइनिंग असणार मटेरियल. ओके. प्रेशर प्लेट आणि नंतर प्रेशर प्लेट, क्लच प्लेट अँड येलो कलर जो दिसतोय तो फ्लायव्हील. आणि 2 स्प्रिंग आहेत, या स्प्रिंग प्रोव्हाइड केलेल्या आहेत. ओके. जे स्प्रिंग प्रेशर कंटिन्युअसली त्याच्यावर राहणार. ओके. सो यामध्ये पार्ट कोणते कोणते आहेत, क्लच प्लेट, फ्रिक्शन प्लेट, प्रेशर प्लेट, फ्लायव्हील, bearings, क्लच स्प्रिंग्स आणि नट बोल्ट्स अरेंजमेंट. हे नट बोल्ट्स तुम्हाला दिसतात बघा इथं आणि इथं. ओके. हे नट बोल्ट्स आहेत. सो नट बोल्ट्स अरेंजमेंट आहे. ओके. सो त्याच्यानंतर जे आहे आपल्याला बघायचं आहे, सिंगल प्लेट क्लच हॅज ओनली वन प्लेट विच इज अटॅच्ड ऑन स्प्लाइन्स ऑफ द क्लच प्लेट. ह्या ज्या स्प्लाइन्स दिसतात बघा इथं, या स्प्लाइन्स वर क्लच प्लेट काय केलेल्या आहेत, बसवलेल्या आहेत. ओके. ही जी क्लच प्लेट आहे ती स्प्लाइन्स वर बसले, ते स्प्लाइन्स दिसतात बघा तुम्हाला. ओके. सो द क्लच प्लेट इज सिम्पली थिन मेटॅलिक डिस्क. ही तुम्हाला काय दिसते, क्लच प्लेट म्हणजे काय इथं दिसते बघा तुम्हाला, ही इथून ते इथपर्यंत ही दिसते, ती थिन प्लेट दिसते तुम्हाला. ओके. थिन प्लेट आहे, सर्क्युलर डिस्क, डिस्क म्हणूया आपण, डिस्क आहे ती. ओके. विच हॅज बोथ साइड ऑफ फ्रिक्शन सरफेस. त्याच्या दोन्ही साइडला फ्रिक्शनल सरफेस असणार आहे. ओके. त्याच्या दोन्ही साइडला फ्रिक्शन सरफेस असणार आहे. सो दिस इज अ फ्रिक्शन प्लेट. ओके. हॅचिंग केलेलं तुम्हाला दिसतं इथं सेंटरला, त्यामुळं इथं तुम्हाला लक्षात येईल ही फ्रिक्शन प्लेट. ओके. सो आता हे झालं इज अ कन्स्ट्रक्शन. ओके. सो व्हॉट इज द वर्किंग ऑफ सिंगल प्लेट क्लच in a vehicle? We operate the clutch by pressing the clutch to pedal. व्हेकल मध्ये आपण हे क्लच पेडल जे आहे ते आपण पहिला काय करणार आहे, प्रेस करणार. प्रेस केल्यानंतर इथं काय दिलेलं आहे, फुलक्रम दिलेला आहे. आता ज्यावेळी तुम्ही प्रेस करताय त्यावेळी द स्प्रिंग गेट्स कॉम्प्रेस्ड अँड द प्रेशर प्लेट मूव्स बॅकवर्ड. ही जी स्प्रिंग दिसते ही काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार. ही प्रेशर या साईडला येणार हिच बघ. ओके. ही जी स्प्रिंग दिसते तुम्हाला, ही स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस होणार. ओके. ही स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस होणार. आणि ही जी प्लेट दिसते तुम्हाला, जी प्रेशर प्लेट, ती इकडे ढकलली जाणार. कारण इथं फुलक्रम दिलेला आहे. आपण ज्यावेळी असा प्रेशर आपण पेडल प्रेस करतोय त्यावेळी प्रेशरने हे इकडे ओढणार. लक्षात आलं काय, हे जे आहे ती या प्लेटला राईट साईडला ओढणार.
ओके. सो त्यामुळे काय होणार आहे, ही जी स्प्रिंग दिसते किंवा ही स्प्रिंग दिसते, स्प्रिंग काय होणार, कॉम्प्रेस होणार. ओके. त्यामुळे ही इकडे ढकललं जाणार, ही इकडे ढकललं जाणार. आता स्प्रिंग कॉम्प्रेस झाल्यानंतर नाव द क्लच प्लेट बिकम्स फ्री बिटवीन द प्रेशर प्लेट अँड फ्लायव्हील. त्यावेळी काय होणार आहे, हे जे प्रेशर आहे, प्रेशर प्लेटचं प्रेशर जे आहे ते रिलीज होणार किंवा निघणार, प्रेशर त्याचं कमी होणार. ओके. सो ही जी मधली जी प्लेट आहे, ही जी आहे ती क्लच प्लेट, ही त्याच्यावरचं प्रेशर कमी होणार. ओके. सो ही फ्रिक्शन लाइनिंग मटेरियलची जी प्लेट आहे, क्लच प्लेट ज्याला आपण म्हणतोय, ह्याच्यावरचं प्रेशर कमी होणार. ओके. सो ती फ्री फिरायला लागणार ह्या फ्लायव्हील आणि या फ्लायव्हील मध्ये आणि ह्या प्रेशर प्लेट मध्ये फ्रीली मूव्ह होणार. ही फ्रीली मूव्ह होणार. ओके. म्हणजे याच्या दोघांचं जे प्रेशर आहे, दोन्हीकडचं प्रेशर कमी होणार. इकडचं प्रेशर कमी झाल्यामुळं ती या फ्लायव्हीलचं कॉन्टॅक्ट जे होणार ते ब्रेक होणार. फ्लायव्हील बरोबर याचं जे कॉन्टॅक्ट आहे ते काय होणार, ब्रेक होणार. ओके. सो ड्यू टू दिस क्लच इज गेटिंग डिसएंगेज अँड एबल टू शिफ्ट द गिअर. आणि हे झाल्यानंतर मग ही डिस्क फ्री झाली, याचा अर्थ पॉवर काय झाली, कंटिन्युअसली जी पॉवर सुरू आहे ट्रान्समिशनला ती आपण ब्रेक केली. बरोबर आहे काय? कारण ह्याच्यावरचं ही प्लेट ज्यावेळी या फ्लायव्हील पासून कॉन्टॅक्ट ह्याचं ब्रेक होईल, या फ्लायव्हील पासून कॉन्टॅक्ट ज्यावेळी ब्रेक होईल त्यावेळी यांच्यात गॅप राहिल्यामुळे काय होणार आहे, जी पॉवर कंटिन्युअसली जायला लागले ती काय होणार, ब्रेक होणार. आणि त्यावेळी आपल्याला चान्स आहे की आपण गिअर चेंज करू शकतोय. मग त्यावेळी आपल्याला चान्स आहे की गिअर चेंज, म्हणून आपण क्लच दाबतोय आणि मग गिअर टाकतोय. बघा, क्लच दाबतोय आणि मग गिअर टाकतोय. त्यामुळे ते प्रेशर काय कंटिन्युअसली जे प्रेशर आपण काय केलं, कट केलं ह्याच्यावरचं, म्हणजे काढून घेतलं. प्रेशर प्लेट न आपण फ्रिक्शन प्लेट जे आहे, क्लच प्लेट आहे, क्लच प्लेटचं प्रेशर काढून घेतलं आणि त्याच्यामुळं ती फ्री टू मूव्ह होणार, म्हणजे फ्री फिरायला लागणार फ्लायव्हीलच्या आणि प्रेशर प्लेटच्या मध्ये. ओके. सो त्यावेळी आपल्याला चान्स आहे की आपण काय करू शकतोय, गिअर शिफ्ट करू शकतो. सो दिस मेक्स फ्लायव्हील टू रोटेट ॲज लॉंग ॲज द इंजिन इज रनिंग and the clutch shaft speed reduce slowly and then it stops rotating. त्यामुळं काय होते की इंजिन रनिंग होत असताना फ्लायव्हील मूव्ह व्हायला लागले, फ्लायव्हील सुद्धा रनिंग व्हायला लागले. ओके. इंजिन पॉवर द्यायला लागले फ्लायव्हीलला, फ्लायव्हील कंटिन्युअसली रोटेट व्हायले. सो आपल्याला ते क्लच शाफ्टचं जे स्पीड आहे ते स्पीड आपण काय करू शकतोय, म्हणजे हे जे शाफ्ट आहे बघा, हा शाफ्ट क्लच शाफ्ट म्हणायचं, या क्लच शाफ्टचं स्पीड आपण काय करणार, कमी करू शकतोय. ओके. ते कमी करणार आणि स्टॉप पण करू शकतो आपण, त्याला थांबवू शकतोय. हे जे कंटिन्युअसली हे रोटेट व्हायला लागले, कारण कसं असते, ही जी हा जो शाफ्ट आणि हा शाफ्ट आहे बघा, हा जो शाफ्ट आहे आणि हा शाफ्ट आहे, या शाफ्टला कनेक्ट केले या असेंब्लीने. ओके. आणि त्यामुळे आपण काय करणार आहे, ज्यावेळी आपण हे ब्रेक करणार आहे यांचं कॉन्टॅक्ट, त्यावेळी हा जो शाफ्ट फिरायला लागलाय तसा हा शाफ्ट फिरायला लागलाय, पण हा शाफ्ट फिरायला लागला तर कॉन्टॅक्ट ब्रेक केल्यानंतर मात्र काय होणार आहे, हा शाफ्ट फिरायचं काय होणार आहे, स्टॉप होणार, थांबणार किंवा कमी होणार आहे स्पीड, आणि हा मात्र कंटिन्युअसली फिरत राहणार आहे. ओके. सो as long as clutch pedal is pressed, the clutch is said to be disengaged. क्लच ज्यावेळी आपण प्रेस करणार त्यावेळी हा क्लच प्लेट काय होणार आहे, डिसएंगेज होणार. आता जे एंगेज पोझिशन आहे फ्लायव्हील बरोबर ते डिसएंगेज होणार, कॉन्टॅक्ट त्याचं तुटणार. अदरवाइज इट रिमेन्स एंगेज ड्यू टू द स्प्रिंग फोर्स. नाहीतर काय होणार आहे, प्रत्येक वेळी काय आपण क्लचवर पाय ठेवून नसतोय, आपण ज्यावेळी गिअर चेंज करायचा आहे त्याच वेळी आपण क्लचवर आपण पाय ठेवतोय, आणि त्यावेळी तेवढ्या वेळेपुरतं ते काय होते, स्प्रिंग प्रेशर काय होते, रिड्यूस होते किंवा कमी होते. नाहीतर ऑलवेज क्लच आर इन एंगेज पोझिशन, कायम हे अशा पद्धतीनं पोझिशन असणार आहे.
नेहमी. ओके, म्हणजे क्लच स्प्रिंग जी आहे ती काय असणार आहे, स्प्रिंग जी असणार आहे आता जी कॉम्प्रेस केलेलं आहे ती एक्सपांड असणार आहे कायम. ती कायम एक्सपान्शन पोझिशन म्हणजे आता जी पोझिशन आहे या पोझिशनला असणार आहे. आणि प्रेशर ऑलवेज ह्याच्यावर राहणार. फ्रिक्शन प्लेट जी आहे त्या प्लेटवर नेहमी क्लच प्लेटचं प्रेशर प्लेटचं क्लच प्लेटवर नेहमी प्रेशर राहणार. त्यामुळे नेहमी हे त्या फ्लायव्हील बरोबर एंगेज पोझिशन मध्ये राहणार आहे. ओके, सो after releasing the clutch pedal the pressure plate comes back to original position and clutch it again engage. लक्षात आलं, एवढं सिंपल याचं वर्किंग आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण क्लच पेडल प्रेस करणार त्यावेळी फलक्रम इथं असणार. फलक्रम मुळे काय होणार आहे, आपल्याला ही जी प्रेशर प्लेट आहे ती डिसएंगेज होणार. प्रेशर प्लेट काय करणार, स्प्रिंगवर काय करणार, स्प्रिंगला कॉम्प्रेस करणार असं म्हणूया आपण. प्रेशर प्लेट स्प्रिंगला कॉम्प्रेस करणार. त्यामुळं त्या प्रेशर प्लेटचं जे फ्रिक्शन प्लेट जे आहे किंवा क्लच प्लेट आहे, क्लच प्लेटवरचं प्रेशर काय होणार, प्रेशर प्लेटचं क्लच प्लेटवरचं प्रेशर कमी होणार आणि क्लच प्लेट ही फ्लायव्हील आणि प्रेशर प्लेट याच्यामध्ये फ्री टू मूव्ह होणार किंवा रोटेट व्हायला सुरुवात होणार. फ्री टू मूव्ह रोटेट होणार. त्यामुळं त्याच्यावर आता कोणतेही प्रेशर नाही. पण ज्यावेळी आपण क्लच पेडल आपण रिलीज करणार म्हणजे प्रेशर जे रिलीज करणार, प्रेशर काढून घेणार, त्यावेळी ओरिजिनल पोझिशनला हे आहे तसं होणार. म्हणजे स्प्रिंग काय होणार, एक्सपांड होणार आणि ही परत प्रेशर प्लेट क्लच प्लेटला फ्लायव्हीलला पुढं फ्लायव्हीलवर दाबणार. ओके, त्याच्यामुळं परत जी इंजिन शाफ्ट पासून जी पॉवर आहे ती आपला जो क्लच शाफ्ट जो आहे त्या क्लच शाफ्टला पॉवर परत कनेक्ट होणार आणि कंटिन्युअसली परत पॉवर सुरू होणार. गाडी आपली मूव्ह व्हायला सुरू होणार. ओके, सो दिस इज द सिंगल प्लेट क्लच. ओके, सो नेक्स्ट वन इज अ diaphragm clutch. Next one is a diaphragm clutch. The diaphragm clutch consists of diaphragm on conical spring which produce pressure on the pressure plate for engaging the clutch. आता याच्यामध्ये एक डायफ्रॅम म्हणजे प्लेट पातळ अशा पडद्यासारखं किंवा कापड जसं म्हणतोय आपण तसे ती काय आहे त्याची अरेंजमेंट आहे. ओके, सो दिस इज अ डायफ्रॅम, त्याला आपण डायफ्रॅम असं म्हणतोय. सो कोनिकल शेपचं ते असणार आहे प्लेट. ओके, प्रेशर ऑन द प्रेशर प्लेट फॉर एंगेजिंग द क्लच. कोनिकल स्प्रिंग इथं असणार आहे. ओके, सो ती स्प्रिंग मुळे काय होणार आहे, त्याच्यावर प्रेशर डेव्हलप होणार. सो स्प्रिंग मे बी फिंगर और क्राउन टाइप अटॅच ऑन द प्रेशर प्लेट. ओके, सो आता याच्यामध्ये तुम्हाला या डायग्राम मध्ये तुम्हाला बघता येईल कशा पद्धतीने कॉम्पोनंट आहेत. ओके, एक दिलेले पोझिशन एंगेज पोझिशन आहे आणि डिसएंगेज पोझिशन आहे. ओके, आता बघा आपण कॉम्पोनंट एक एक बघत जाऊया, आधी समजून घेऊया आपण कशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन आहे. सो दिस इज अ फ्लायव्हील, हे फ्लायव्हील आहे. ओके, सो नेक्स्ट वन इज अ, आता प्रेशर प्लेट, इथं प्रेशर प्लेट कुठे आहे बघा, तर ही जी दिसते तुम्हाला ती प्रेशर प्लेट दिसते, ही प्रेशर प्लेट आहे. ओके, आता याला काय केलेलं आहे, डायफ्रॅम स्प्रिंग प्रोव्हाइड केलेलं आहे. याला डायफ्रॅम काय म्हणतात, कारण डायफ्रॅम टाईप अशी स्प्रिंग प्रोव्हाइड केलेली आहे. ही अशी स्प्रिंग आहे बघा ही. ओके, याला दिसते इथं अशी पोझिशन आहे, इकडं ही एंगेज पोझिशन आहे, ही डिसएंगेज पोझिशन आहे. ओके, अशा पद्धतीनं ही बघा ही जी दिसते ती काय दिसते तुम्हाला, डायफ्रॅम स्प्रिंग. ओके, सो डायफ्रॅम जे आहे, सॉरी
इथं तुम्हाला प्रेशर प्लेट दिसते. सॉरी सॉरी, ही तुम्हाला स्प्रिंग दाखवायची राहिली. आता इथं डायफ्रॅम स्प्रिंग आणि काय दिलेलं आहे, म्हणजे हे जे टोटल, आता तुम्हाला दाखवतो मी, एक मिनिट. इथून ही इथून ही जी अरेंजमेंट आहे ही डायफ्रॅम स्प्रिंग आहे. ओके. सो आपण क्लच प्लेट, आता क्लच प्लेट नेक्स्ट वन इज आपलं महत्वाची जी आहे ती क्लच प्लेट आहे. बघा इथं ही क्लच प्लेट दिलेलं आहे. क्लच प्लेट कुठं आहे, ही इथं फ्लायव्हीलला लागून क्लच प्लेट आहे. जसं मागच्या आपण सिंगल प्लेटमध्ये बघितलं तसंच सेम फ्लायव्हीलला लागून इथं क्लच प्लेट आहे. फक्त इथं वेगळं काय अरेंजमेंट, तर इथं डायफ्रॅम असे दिलेलं आहे. म्हणून डायफ्रॅम आपल्याला का म्हणते, कारण डायफ्रॅम स्प्रिंग दिलेलं आहे. ओके. सो आता याच्यामध्ये काय होणार आहे, टेपर्ड फिंगर टाइप स्प्रिंग ॲज शो इन द फिगर. आता टेपर स्प्रिंग फिंगर टाइप स्प्रिंग अशी इथं ह्या डायग्राम मध्ये दाखवलेले आहे. सो इन दिस टाइप ऑफ क्लच द इंजिन पॉवर इज ट्रान्समिटेड फ्रॉम क्रँकशाफ्ट टू फ्लायव्हील. सो इंजिन पॉवर जे आहे ती क्रँकशाफ्ट पासून फ्लायव्हील येणार आहे. द फ्लायव्हील हॅज फ्रिक्शन लाइनिंग अँड इट इज कनेक्टेड टू द क्लच ॲज शो इन फिगर. आपल्याला माहिती आहे फ्लायव्हील जे आहे ते त्याच्यावर सुद्धा काय फ्रिक्शन लाइनिंग आहेत आणि ती क्लचला कनेक्ट होणार आहे. ओके. हे आपण लास्ट पॉइंटला, लास्ट जो सिंगल प्लेट त्याला पण बघितलं आणि इथं सुद्धा तेच कन्स्ट्रक्शन परत आहे. ओके. सो द प्रेशर प्लेट इज प्रोव्हाइडेड बिहाइंड द क्लच प्लेट because the pressure plate applies the pressure on the clutch plate. प्रेशर प्लेट ही क्लच प्लेटच्या माग आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला दिसते इथं ही तुम्हाला दिसते प्रेशर प्लेट अँड क्लच प्लेट. आता पहिला आपल्याला आपण हे बघितलं, हे बघा ही जी दिसते, ही जी दिसते ती काय दिसते, क्लच प्लेट. आणि ही जी आहे ती प्रेशर प्लेट बिहाइंड द, मी मगाशी म्हटलं तुम्हाला बिहाइंड द क्लच प्लेट. क्लच प्लेटच्या माग प्रेशर प्लेट आहे. ओके. आणि मग त्याच्या पुढे वरती डायफ्रॅम आहे बघा. ओके. सो pressure plate is provided behind the clutch plate because the pressure plate applies the pressure on the clutch plate. प्रेशर अप्लाय करणार ते. ओके. सो क्लच प्लेटवर, म्हणून ती बिहाइंड त्याच्या मागे आहे. इन डायफ्रॅम क्लच द डायफ्रॅम इज कोनिकल शेप ऑफ द स्प्रिंग. आता ही स्प्रिंग आहे, डायफ्रॅम म्हणजे एक स्प्रिंग टाइप कोनिकल शेप मध्ये तुम्हाला ती स्प्रिंग आहे बघा, ही डायफ्रॅम आहे. सो दिस इज द कोनिकल शेप. आता ही एंगेज पोझिशन आहे, ही डिसएंगेज पोझिशन आहे. ओके. सो वेन वी प्रेस द क्लच पॅडल, आता आपण क्लच पॅडल जेव्हा प्रेस करणार, आउटसाइड बेरिंग मूव्स टुवर्ड्स द फ्लायव्हील. आउटसाइड बेरिंग मूव्स टुवर्ड्स फ्लायव्हील, म्हणजे बाहेर जे बेरिंग आहे, ओके, ते फ्लायव्हीलच्या दिशेनं ढकललं जाणार. ओके. सो प्रेशर क्लच, we press the clutch pedal, the outside bearing moves towards the flywheel, pressing the diaphragm spring, which pushes the pressure plate backward. आता बघा, आता इथं काय होणार आहे तुम्हाला व्यवस्थित बघा. आता इथं हे जे आहे हे एंगेज पोझिशनला आहे. ज्यावेळी आपण पेडल प्रेस करणार त्यावेळी पेडल प्रेस केल्यावर इथं प्रेशर जनरेट होणार स्प्रिंगवर, आणि ही जी स्प्रिंग आहे ती अशा पद्धतीनं काय होणार आहे, ह्याच्यावरचं. आता बघा इथं कसं असते, इथं ह्याचं प्रेशर ह्या आणि इथं हे प्रेशर प्लेटवर प्रेशर आहे. ओके. इकडं प्रेशर आहे. ज्यावेळी ही असे होणार त्यावेळी हे प्रेशर इकडे जाणार आहे राईट साईडला. ओके. त्यामुळे ह्याच्यामध्ये रिलीज होणार, म्हणजे ह्याच्यावरचं जे प्रेशर आहे क्लच प्लेटवरचं, जे प्रेशर प्लेटचं प्रेशर जे क्लच प्लेटवर आहे ते काय होणार याच्यामध्ये कमी होणार. त्यामुळे हे आपण याला डिसएंगेज आपण म्हणू शकतो. मध्ये प्रेस करणार ही स्प्रिंग आहे, ती स्प्रिंगचं प्रेशर आहे याच्यावर नेहमी. हे बघा हे जे दिसते तुम्हाला ह्याचं
नेहमी याच्यावर प्रेशर आहे. ते आपण इथं मध्ये प्रेस केल्यामुळं हे इथं इकडचं प्रेशर काय झालं, कमी झालं. ओके. सो spring which pushes the plate backward. By doing this, the pressure on a plate removes and clutch will get disengaged. त्यामुळे प्रेशर याच्यातलं कमी झाल्यामुळं काय होणार आहे, ते डिसएंगेज होणार क्लच. ओके. When we release pressure on the clutch pedal, the pressure plate and diaphragm spring will come back to its normal position and clutch will get engaged. आणि त्यामुळं ज्यावेळी आपण हे प्रेशर काढून घेणार त्यावेळी परत हे या पोझिशनला येणार. हे प्रेशर ज्यावेळी काढून घेतलं की ही ही डायफ्रॅम अशी होणार आणि ही इकडच्या साईडला काय होणार, प्रेशर प्लेटला दाबणार. प्रेशर प्लेटचं प्रेशर जास्त झालं म्हणजे प्रेशर देणार प्रेशर प्लेटला आणि त्यामुळे क्लच प्लेटला पुढे प्रेस करणार फ्लायव्हील बरोबर. ओके. अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन आहे. सो ॲडव्हान्टेज ऑफ this type of clutch have no release levers because the spring acts as a series of levers. The driver does not need to apply such heavy pedal pressure to hold the clutch disengage as with the coil spring type in which the spring pressure increases more when the pedal is depressed or disengage the clutch. आता इथं ॲडव्हान्टेज काय, जसं की आपण तिथं स्प्रिंग दिलं सिंगल प्लेट क्लचला, अशा स्प्रिंग होत्या. त्या स्प्रिंग दाबायला जेवढी शक्ती लागणार आहे, जेवढं एफर्ट लागणार आहे तेवढा इथं नसणार आहे. इथं खूप कमी एफर्टमध्ये आपल्याला ते आपल्याला होऊ शकते. आपल्याला जे कार्य आहे क्लचचं किंवा जे फंक्शन आहे जे आपल्याला डिसएंगेज करायचे आहे पॉवर, तर ते आपण कमी एफर्टमध्ये आपण ह्या क्लचमध्ये करू शकतो सिंगल प्लेटपेक्षा. कारण इथं स्प्रिंग नाहीत, इथं सेंटरला ही डायफ्राम स्प्रिंग दिलेली आहे. ओके. सो तो ह्याचा मेन ॲडव्हान्टेज आहे. Okay, so next one is a मल्टीप्लेट क्लच. तर सिंगल प्लेट बघितलं, तर डायफ्राम क्लच बघितलं आपण. ओके. हे दोन्ही जे क्लच आहेत डायफ्राम आणि सिंगल प्लेट हे 4 व्हीलर मध्ये, लाईट व्हेकल मध्ये, ओके, हे पॉप्युलर आहेत, हे तिथं वापरतात. जे हेवी व्हेकल्स आहेत तिथं तुम्हाला ते सिंगल प्लेट किंवा डायफ्राम क्लच बघायला मिळतील. आता जो आहे तो आहे मल्टीप्लेट क्लच. ओके. नेक्स्ट वन इज अ मल्टीप्लेट क्लच. सो मल्टीप्लेट क्लच ॲज शोन इन फिगर, म्हणजे दाखवलेलं आहे डायग्राम मध्ये. सो दिस टाइप ऑफ क्लच आर मल्टिपल क्लच टू मेक फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट विथ द फ्लायव्हील ऑफ द इंजिन. सेम इथं पण तेच असणार आहे. क्लचेस जे असणार आहेत फ्रिक्शनल कॉन्टॅक्ट मध्ये फ्लायव्हील बरोबर ह्या प्लेट्स असणार आहेत आणि त्यामुळे त्यांचं एंगेज पोझिशन मध्ये त्या इंजिन बरोबर राहतात. ओके. सो धिस मेक्स ट्रान्समिट पॉवर बिटवीन द इंजिन शाफ्ट अँड द ट्रान्समिशन शाफ्ट ऑफ द व्हेकल. सेम सेम जसं जो आपण लास्ट सिंगल प्लेट आणि डायफ्राम मध्ये बघितलं, सेम फंक्शन आहे. इंजिन शाफ्ट कडनं जी पॉवर आली ती आपल्याला ट्रान्समिट करायची आहे क्लच शाफ्ट मध्ये. ओके. हा जो शाफ्ट दिसतोय इंजिन शाफ्ट दिसतोय, हा दिसतोय क्लच शाफ्ट दिसतोय, आणि त्यामध्ये ही असेंब्ली आहे. ओके. सो याच्यामध्ये हे फ्लायव्हील आहे, हे दिसते ते तुम्हाला फ्लायव्हील आहे. ओके. आणि फ्लायव्हील मध्ये आता इथं कसं आहे बघा, अशा पद्धतीनं कन्स्ट्रक्शन आहे बघा. द इनक्रीज नंबर ऑफ फ्रिक्शन सरफेस ऑल्सो इनक्रीज द कॅपॅसिटी ऑफ द क्लच टू ट्रान्समिट टॉर्क. जर फ्रिक्शन प्लेट सिंगल प्लेटच्या ऐवजी समजा मल्टी प्लेट आपण वापरल्या, ओके, सो मल्टी प्लेट वापरल्यामुळं काय होणार आहे, सरफेस कॅपॅसिटी त्याची जी आहे क्लचची ती टॉर्क ट्रान्समिट करण्याची काय होणार आहे, वाढणार आहे. ओके. क्लच प्लेट आर फिटेड टू द इंजिन शाफ्ट अँड गिअर बॉक्स शाफ्ट. क्लच प्लेट ह्या फिट कशा केल्यात, इंजिन शाफ्ट अँड गिअर बॉक्स शाफ्ट जो आहे याच्यावर काय केलेलं आहे, फिट केलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा बेसिकली हे जी क्लच प्लेट आहे, हे जो क्लच आहे तो कुठं वापरला जातो तर टू व्हीलर मध्ये.
टू व्हीलर जे स्मॉल व्हेकल्स किंवा रेसिंग कार्स असेल, मोटरसायकल, जिथं काय लागणार आहे, टॉर्क, हाय टॉर्क आहे. ओके, जिथं हाय टॉर्क आहे, तर हाय टॉर्क मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कमी स्पेसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही क्लच बसवायचं आहे. त्यामुळे स्पेस जर कमी झाला आणि टॉर्क जर हाय असेल तर नक्कीच आपल्याला काय करायला लागणार आहे, तिथं जी प्लेट सिंगल वापरून चालणार नाही. सिंगल प्लेट वापरली तर नक्कीच काय होणार आहे, ती क्रॅक होणार, ब्रेक होणार. आपल्याला काय करणार आहे, आपल्याला मल्टिपल प्रेशर म्हणजे हेवी त्याच्यावर लोड द्यायला पाहिजे फ्लायव्हीलला. ओके, त्यामुळे मल्टीप्लेट आपण वापरायला लागणार आपल्याला. म्हणून इथे काय केलंय, मल्टीप्लेट क्लच आपण त्याला म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये बघा, इथे एक प्लेट आहे, इथे एक प्लेट आहे, इथे एक प्लेट आहे, अशा मल्टी प्लेट आहेत. याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर प्रेशर प्लेट ही जी आहे ती प्रेशर प्लेट आहे आणि ही आतली जी ती फ्रिक्शन लाइनिंग आहे. तर प्रत्येक प्लेटच्या मध्ये काय केलं आहे, फ्रिक्शन लाइनिंग टाकलेलं आहे. क्लच प्लेट 1 2 3 ह्या क्लच प्लेट दिसतात बघा तुम्हाला. ओके, हे बघा 1 2 3 4 अशा क्लच प्लेट तुम्हाला दिसतात. आणि त्याच्यामध्ये जे आहे, मध्ये जे आहे, मध्ये मध्ये प्रत्येकाच्या मध्ये काय दिलेलं आहे, फ्रिक्शन लाइनिंग. ओके, आणि ही जी आहे ही प्रेशर प्लेट आहे. ओके, आता ज्यावेळी याचं प्रेशर हे अशा पद्धतीने हिला प्रेशर देणार. ओके, अशा पद्धतीने इकडं प्रेशर असणार आहे. आता इथं सेम वर्किंग सेमच असणार आहे, जसे की दे आर प्रेस्ड बाय कॉइल स्प्रिंग अँड असेंबल्ड इन अ ड्रम. थोडक्यात छोटासा असा ड्रम आहे हा. ओके, हा ब्रेक ड्रम केल्यासारखं केलाय आणि त्या ड्रम मध्ये हे असेंबली आहे. ओके, टू व्हीलर मध्ये जर तुम्ही हे क्लच बघितलं असणार आहे, तुम्ही टू व्हीलर मध्ये जे वापरतात मल्टीप्लेट क्लच, याच्यामध्ये तुम्हाला छोटा असं राऊंड ड्रम मध्ये ही असेंबली प्रोव्हाइड केली असते. ओके, so each of the alternate plates slides in a groove on the flywheel and the other slides on a splines on the pressure plate. ओके, सर त्याच्यामध्ये ग्रूव, फ्लायव्हील मध्ये काय केलंय, ग्रूव पाडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काय केलं, अदर जो पार्ट आहे तो म्हणजे स्प्लाइन जे आहेत ते ऑन द प्रेशर प्लेटवर काय केले आहेत, या स्प्लाइन्स प्रोव्हाइड केले आहेत प्रेशर प्लेटवर आणि त्याच्यामध्ये त्या प्लेट्स अडकवलेल्या असतात. ओके, इच डिफरंट प्लेट हॅज अन इनर अँड आउटर स्प्लाइन. त्याच्यामध्ये आउटर आणि इनरला स्प्लाइन्स प्रोव्हाइड केले आहेत. खाच ज्याला म्हणतोय आपण, स्प्लाइन्स म्हणजे लक्षात आलं ना तुमच्या, की हा जो शाफ्ट आहे तर ह्या शाफ्टला असे खाच पाडलेले असतात, असे छोटे छोटे गाळे तयार केले असतात त्याला. ओके, सो त्याला आपण काय म्हणतोय, ग्रुविंग ज्याला म्हणतोय बघा, ग्रुव असतात त्याला, त्याला आपण काय म्हणायचं, तर त्याच्यामध्ये स्प्लाइन आपण त्याला असं म्हणू शकतो. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मल्टीप्लेट क्लच इज द सेम ॲज द सिंगल प्लेट क्लच. द क्लच इज ऑपरेटेड बाय प्रेसिंग द क्लच पॅडल. पहिला काय होणार, प्रेस करणार क्लच पॅडल प्रेस केलं की नक्कीच काय होणार आहे, मल्टीप्लेट, सो क्लच इज ऑपरेटेड बाय प्रेसिंग द क्लच पॅडल. आता नक्कीच इथं काय होणार आहे, हे प्रेशरनं काय होणार आहे, ह्याच्यावरचं, ह्या प्लेटवरचं जे हे प्रेशर प्लेटवरचं जे प्रेशर आहे ते रिलीज होणार, कारण ही मूव्ह होणार इकडं. लक्षात आलं का, ही प्लेट इकडं मूव्ह होणार कारण आपण इकडं फलक्रमनं ही प्रेशर प्लेटवरचं प्रेशर आपण काय केलेलं आहे, हे वळवलेलं आहे या साईडला. ओके, सो ह्याच्यावर जे फ्रिक्शन प्लेट्स आहेत, ह्या ज्या सगळ्या फ्रिक्शन प्लेट ज्या दिसतात तुम्हाला, त्या फ्रिक्शन प्लेट काय होणार, फ्री टू मूव्ह, यांचं फ्लायव्हीलची कॉन्टॅक्ट ब्रेक होणार आणि या फ्री टू मूव्ह सुरू होणार. म्हणजे थोडक्यात ह्या फ्री होणार, जरचं प्रेशर काय होणार, फ्री होणार. ओके, सो त्यामुळे काय होणार आहे, जे इंजिन शाफ्ट कडनं जी पॉवर ट्रान्समिट व्हायला लागलेली आहे ती होणार ब्रेक. ओके, ती काय होणार, ब्रेक. सो ब्रेक झाल्यामुळं ही इथं ब्रेक होणार आणि ब्रेक झाल्यामुळं आपण गिअर चेंज करणार
आणि गिअर चेंज केल्यानंतर परत आपण काय करणार, क्लच पेडलवरचं प्रेशर काय करणार, रिलीज करणार किंवा आपण सोडून देणार क्लच पेडल. प्रेशर कमी करणार. प्रेशर कमी केले की हे जे शाफ्ट आहे हे इकडं ह्याला आता याला दाबणार इकडं प्रेशर प्लेट, आणि प्रेशर प्लेट काय करणार, क्लच प्लेटला प्रेस करणार आणि मग ती फ्लायव्हील बरोबर एंगेज होणार. ओके. आणि मग कंटिन्युअसली परत पॉवर सुरू होणार ट्रान्समिट व्हायला. ओके. जी इंजिनकडनं पॉवर आहे ती कंटिन्युअसली ट्रान्समिट व्हायला सुरू होणार. अशा पद्धतीनं मल्टीप्लेट क्लचचं फंक्शन आहे. इथं फक्त काय केलेलं आहे की प्लेट्स ज्या आहेत त्या नंबर ऑफ प्लेट्स वापरले. The working principle of multi-plate clutch is the same as the working of the single plate clutch. Okay. The multi-plate clutch are used in heavy commercial vehicles, racing cars, motorcycles for transmitting high torque. High torque transmit करण्यासाठी काही हेवी कमर्शियल हेवी व्हेकल सुद्धा ज्या कमर्शियल आहेत तिथं सुद्धा हे वापरतात. रेसिंग कार्स मध्ये वापरतात, मोटरसायकल मध्ये म्हणजे ऍप्लिकेशन आहे. द मल्टीप्लेट क्लच हॅव टू कॅरेक्टरिस्टिक्स, ड्राय अँड वेट. ह्याच्यामध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ड्राय प्लेट आणि वेट प्लेट असं तुम्हाला मिळतं याच्यामध्ये. सो क्लच इज ऑपरेटेड इन अन ऑइल बाथ. इट इज नोन एज वेट क्लच. वेट क्लच कशाला म्हणायचं, तर ते ऑइल बाथ असणार आहे. ते ऑइल बाथ मध्ये ती पूर्ण क्लच प्लेट असणार आहे, तिथं ऑइल पूर्ण प्रोव्हाइड केलं असणार आहे. ओके. दिस इज नोन एज वेट क्लच. त्याला वेट असं म्हणतो आपण, वेट क्लच. अँड क्लच इज ऑपरेटेड ड्राय विदाउट ऑइल. इट इज नोन एज अ ड्राय क्लच. म्हणजे ऑइल जर तिथं त्या प्लेटवर नसतील तर ते ड्राय क्लच आपण म्हणू शकतो. वेट क्लच आर कॉमनली युज्ड इन कनेक्शन विथ or as part of automatic transmission. जे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, ओके, ज्याच्यामध्ये आपण गिअरचा वापर करणार नाही आहे, विदाउट गिअर तो क्लच ऑपरेट होणार आहे ऑटोमॅटिक, तिथं जे वापरणार ते वेट क्लच वापरतात. ओके. सो तिथं इज अ ऍप्लिकेशन आहे वेट क्लच. सो दिस इज अ मल्टीप्लेट क्लच. ओके. सो बघा, आपण आज काय काय बघितलं, तर आपण आज 3 टाईपचे क्लच बघितले. ओके. 3 टाईपचे आपण क्लच बघितले. पहिला आपण बघितलं सिंगल प्लेट क्लच. दिस इज द सिंगल प्लेट clutch. Next one is a diaphragm clutch. Next one is a diaphragm clutch, and another one is a multi-plate clutch. This is a multi-plate clutch. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा जो टाईप आहे क्लचचा आपण तो क्लच बघू. ओके. सो end of our today's lecture. So thank you very much for watching this online video lecture.